जय हिंद मित्रांनो. येणारा काळ आर्थिक संकटाचा आहे. आर्थिक संकट म्हणजे पैशाचं संकट. तेलाच्या किमती वाढल्या, त्या वाहतुकीची किंमत वाढणार, पूर्ण प्रेशर लोकांच्यावर पडणार, लोकांच्या नोकऱ्या जाणार, ज्याच्याकडे स्किल आहे तो टिकणार, बेरोजगारी वाढणार. त्यासाठी मित्रांनो, पैशाला जपा, पैशाला वाचवा, गाडी घोड्याचा मोह टाळून द्या. कम से कम वर्षभर तरी. वर्षभरानंतर परिस्थिती ठीकठाक झाली तर घेऊ शकता. हातात थोडाफार पैसा पाहिजे. नोकरी गेली तर काय, सेकंड पर्याय ठेवा की मी काय करू शकतो. नुसत्या नोकरी जेव्हा जगू नका. दुसरी गोष्ट, स्वतःची सोय आत्ताच करा. वायपट जी पैसे घालवत आहे ते टाळा. किमान कम से कम 1 वर्षाचं तुमच्याकडे राशन असलं पाहिजे, पैसा असायला पाहिजे. कमीत कमी 1 वर्ष सगळं सुरळीत चाललं पाहिजे तर ठीक आहे. नाहीतर गाडीचा हप्ता, फ्लॅटचा हप्ता, ह्याच्यात तुम्हाला ओव्हरटाईम करावं लागेल आणि शरीराची पूर्ण बर्बादी करावी लागेल. हे तेवढंच महत्त्वाचं आहे. येणाऱ्या काळात नको त्या ठिकाणी कुणाच्या सल्ल्यावरून पैसे गुंतवू नका. कुणाच्याही सल्ल्यावरून की माझ्याकडे 10 लाख आहे तर तू गुंतवतो, तुला नॉलेज आहे शेअर मार्केटचं असो कुठल्याही साईडचं, असं काय करू नका. युद्धाचं वातावरण असल्यामुळं पूर्ण शेअर मार्केट ढासळलेलं आहे. सहनशीलता असली तर करा, तसल्या नादी लागू नका. ठीक आहे. पैशाला जपा. परत एक नक्की सांगतोय, कमीत कमी तुमच्याकडं 1 वर्षाचं राशन, पाणी, पैसा शिल्लक असलाच पाहिजे. आणि जर तुम्ही सुरक्षित असाल तर तुमचं कुटुंब सुरक्षित राहील. त्यांचा मेडिकल विमा काढून घ्या. कधी काय वाईट येईल सांगता येत नाही, तर त्यांचा मेडिकल विमा असणं फार महत्त्वाचं आहे. आपण ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा कळतं की ॲक्च्युली मेडिकल विम्याची व्हॅल्यू काय आहे. ठीक आहे. जो हॉस्पिटलची पायरी चढतो ना त्याला विचारा, तिथला वास, तिथलं सगळं जे काय असेल ते, तिथला खर्च. त्यासाठी आपल्या परिवाराचा मेडिकल विमा पक्का काढा, टर्म इन्शुरन्स पक्का काढा त्यांचा. ठीक आहे. खुदा न खास्ता काय झालं तर कम से कम त्यांना ते भेटावं. आणि अजून एकदा सांगतोय, नोकरी जर 8 तासाची असेल तर दुसरं 4 तास एक्स्ट्रा काम करण्याचं ठेवा. त्या कंपनीत नाही म्हणत की दुसरी बाहेर काहीतरी, मग ते पाणीपुरीचा धंदा का असना, वडापावची गाडी का असना, चहाची टपरी का असना, काही असो, एक्स्ट्रा इन्कम तयार करण्याचं साधन तयार करा. एक्स्ट्रा इन्कम असलंच पाहिजे तुमच्याकडे. तुम्ही नुसतं जर त्याच धंद्यावर किंवा त्याच्यावर गोष्टीवर डिपेंड असाल तर मग मुश्किल आहे. जरी नोकरी गेली तर कम से कम मी पाणीपुरीवर माझं घर चालेल, हे गेलं तर दुसरं काहीतरी करीन मी. शेती बितीच्या भरोशा बसू नका. शेतीचं बघताय तुम्ही, कांदा 2 रुपये किलो चालले ते. काय तर शेतकरी असं रोडवर टाकून देते द्या. तो रेट कधी वाढणार? जेव्हा तुमचा कांदा संपल तेव्हा ह्यो 2 रुपयाचा कांदा 20 रुपये किलो असणार, पण ते आता नाही वाढणार. हा व्यापाराचा दर वाढतो, आपला दर नाही वाढत. आपला फक्त दर वाढतो बियाण्याचा, त्याला लागणारं फवारं, त्याला लागणारी ही खतं,
त्याचा दर वाढतो, बाकीचा नाही दर वाढत कशाचा. त्यासाठी शेती तर असलीच पाहिजे आपली, पण एक्स्ट्रा इन्कमसाठी सोर्स पैदा करा. काही करा. सांगतो ना, तुम्ही 8 तास कंपनीतनं आला तर 4 तासाचं कमसे कम पाणीपुरीची गाडा लावा, वडापावची लावा, जी पण काय ते चहाची टपरी चालवाय घ्या, काही करा, पण तुमच्याकडे एक्स्ट्रा इन्कम असलाच पाहिजे. एकाच नोकरीवर डिपेंड राहू नका, एवढाच सल्ला आहे. कारण नोकरी जाण्याचीही फार येणारा काळ तुम्हाला दिसेलच, कळेलच, समजेलच. जर तुम्ही सुरक्षित आहे तर तुमचं कुटुंबाचं भविष्यही सुरक्षित आहे. जर तुम्ही सुरक्षित नाही तर कोण सुरक्षित नाही. चिडचिड वाढेल, शुगर वाढेल, BP वाढेल, कॅलेस्ट्रॉल वाढेल, आजारपण वाढेल, परत फिरून त्या दवाखान्यात जावं लागेल. त्यासाठी पैशाला जपा, पैशाला महत्त्व द्या, आणि जेवढं होऊ शकतं आहे गाडीचा हप्ता क्लोज करण्याचा प्रयत्न करा, फ्लॅटचा हप्ता क्लोज करण्याचा, एक लोन कमी करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला सगळेच लोन एकटं चालतात आणि महिन्याच्या एंडिंगला आपलं पाक डामाडोल होते खुळकुळ्यावानी. त्यासाठी मित्रांनो, परत एकदा सांगतोय, पैशाला जपा, पैशाला व्हॅल्यू द्या. ठीक आहे. येणारा काळ फार वाईट आहे. आर्थिक संकट देशावर नव्हं जगावर चालू आहे. ठीक आहे. तुम्ही नुसतं तेलाचीच बात करू नका, सगळ्याच गोष्टी संकट येणार आहे. तर येणाऱ्या काळात त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करा. एवढाच एक सल्ला. वाटला कसा ते तुम्ही सांगा. आणि मोरे सरकार HM चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. जय हिंद.